आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. मैत्रिणीची किटी पार्टी सुरूच असते. तेवढ्यातच आता इकडे गेमची मास्टर क्वीन शिल्पाची मैत्रीण म्हणत असते, तुम्ही मला गेमची मास्टर क्वीन म्हणतात ना, मग आता बघा माझ्याकडे खूप मोठा प्लॅन आहे असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा आज ना इथे मी एका व्यक्तीला बोलवलेलं आहे आणि ती व्यक्ती इथे आल्यानंतर ना तुम्हाला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने होणार आहेत असं इथे शिल्पा बोलत असते. मग आता एका व्यक्तीला ती बाहेर फोन करते आणि म्हणत असते, तुम्ही आता आतमध्ये येऊ शकता. मग आता ती व्यक्ती आतमध्ये येते. आतमध्ये आल्याबरोबर सगळ्याजणी म्हणत असतात, ही व्यक्ती नेमकी कोण आहे. मग आता शिल्पा म्हणत असते, हे इचलकरंजीचे अगम्य आहेत, खूप मोठे स्केच आर्टिस्ट आहेत आणि आज मी त्यांना इथे बोलवलं आहे असं इथे ती बोलत असते. आणि त्यांना इथे बोलवण्याचं खास कारण म्हणजे एक गोष्ट सांगू का, इथे ना आपल्याला एक गेम खेळायचा आहे आणि तो गेम असा असणार आहे की आता प्रत्येकीने आपापल्या नवऱ्याचं इथे वर्णन करायचं आहे आणि आपापल्या नवऱ्याचं वर्णन केल्यानंतर ना एक त्यांना ते स्केच काढायला लावायचं आहे. मग बघू आता कोण किती आणि कशा पद्धतीने वर्णन करते आणि काय काय सांगते ते. तेव्हा मात्र इथे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात, अगं हे काय चाललंय, तू वेडी आहेस का, अशा पद्धतीचं वर्णन आणि हे सगळं आम्हाला कसं करता येणार आहे, हे आम्हाला असं काहीही करता येणार नाही असं इकडे त्या बोलत असतात. मग आता इकडे ती म्हणत असते, प्रत्येक वेळी तर आपण वेगवेगळे गेम खेळतच असतो ना, पण आज मात्र ना इकडे थोडासा गेम वेगळ्या पद्धतीचा आहे आणि तोच गेम आपल्याला इथे आज ह्या वेळेला खेळायचा आहे. नक्कीच तुम्हा सगळ्यांना हा गेम आवडेल असं इकडे सुरू असतं. आणि हे सगळं काही सुरू असताना आपण पाहतो आता अगम्य तिथे आलेला असतो आणि अगम्य तिथे आल्यानंतर लगेचच आता इथे त्या म्हणत असतात, मग आता प्रत्येकाने आपलं नवऱ्याचं वर्णन सांगायचं आणि आपल्या नवऱ्याचं वर्णन सांगितल्यानंतरच हे स्केच आर्टिस्ट आता ते चित्र तयार करतील असं बोलल्यानंतर आनंदी मनामध्येच बोलत असते. खरं पाहायला गेलं तर इथे मी मालक साहेबांना आतापर्यंत कधीच पाहिलं नाही आहे. मला मालक साहेबांचा चेहरासुद्धा कसा आहे काय आहे माहिती नाही आहे. पण मग मी आता हे चित्र आणि त्यांचं वर्णन कसं काय करणार आहे. ह्यांनी जर मला हे सगळं करायला सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं आनंदी मनामध्येच म्हणत असते. आणि तेव्हा आता इकडे काय करायचं ते कळत नाही, पण असो मी ह्यांना काहीतरी कारण सांगेल असा विचार ती आता करत असते. आता हे सगळं काही झाल्यानंतर आपण पाहतो इकडे आता एक शिल्पाची दुसरी मैत्रीण म्हणत असते की बापरे, मला तर माझा नवरा पाहिला की आठ्याच दिसतात आणि मी ह्या चित्राचं त्याचं वर्णन कसं करणार आहे, हे मला जमणारसुद्धा नाही असं इकडे आता ती बोलत असते. आणि तेव्हा लगेच आता इथे एक दुसरी मैत्रीण म्हणत असते, आता खरं तर नंबर तुझाच आहे. मग ती सांगते पण ते चित्र काही मॅच होत नाही. आता ज्या मुलीने इथे बोलवलेलं आहे चित्र काढण्यासाठी, तिला इथे चित्र काढायला लावलेलं असतं. मग चित्र काढायला लावल्यानंतर आपण पाहतो इथे आता ती चित्र काढायला घेत असते. मग तिनं तर अक्षरशः इकडे सुबोध भावेंचंच चित्र काढलेलं असतं आणि त्या म्हणत असतात, अगं हे काय, तू तर चक्क सुबोध भावेच, आता काय करणार, माझ्या चेहऱ्यासमोर तोच आला तर मग मी त्याचं चित्र काढलेलं आहे असं इकडे त्या म्हणत असतात. आणि त्यानंतर हे सगळं काही झाल्यानंतर आपण पाहतो आता इकडे वेळ असते ती म्हणजेच की आनंदीची. आता इथे शिल्पा म्हणत असते, माझा भाऊ एवढा रुबाबदार आहे आणि एवढ्या रुबाबदार भावाचं ह्या पोरीला थोडी ना चित्र काढता येणार आहे, हिला हे शक्यच होणार नाही आहे, कारण आता मात्र इथे माझ्या भावाला हिने कधी पाहिलं नाही आहे किंवा ते चित्र हिला कधी काढतासुद्धा येणार नाही असं इकडे ते बोलत असतात. तेव्हा शिल्पाची मैत्रीण आनंदीला म्हणत असते, हे बघ आनंदी, माहिती आहे आम्हाला की तुला दिसत नाही आहे किंवा तू युगंधरला कधीही पाहिलेलं नाही आहेस, पण ऐक ना आम्ही काय म्हणतोय ते एकदा हे बघ. आता तू युगंधरचं जसा स्वभाव आहे किंवा त्याचं बोलणं चालणं वागणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने आहेत ना, त्या पद्धतीचं तू स्केच काढ, तुला जसं जमेल तसं काढ. मग आता आनंदी उठून उभी राहते आणि म्हणत असते, मला जसं जमेल ना तसं मी इथे चित्र काढण्याचा पूर्ण प्रयत्न करेल असं इकडे आता ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो आनंदी मात्र इथे युगंधरचं वर्णन करायला सुरुवात करत असते. सुरुवातीला ती म्हणत असते, मालक साहेबांची उंची ही 6 फूट 2 इंच आणि
त्यांच्या पिळदार मिशा, त्यांचा तो गोरा स्किन कलर, तांबूस रंग, त्याचबरोबर सरळ नाक, त्याचबरोबर केसांचा मध्यभागातून असा एका साईडला भांग पाडलेला आणि त्यानंतर रुबाबदार ते व्यक्तिमत्व, चालताना त्यांच्या त्या होणारा बुटातून आवाज आणि त्याचबरोबर इथे एका शब्दातून समोरच्यांना गप्प करणारा त्यांचा तो आवाज आणि त्यांची ती तीक्ष्ण नजर, त्याचबरोबर सर्वांना समजून घेणं आणि मदत करणं हे त्यांचं व्यक्तिमत्व. आता आनंदी इथे युगंधरचे एक नाही तर असे अनेक पैलू सांगू लागते आणि एक नाही तर अनेक पैलू सांगितल्यानंतर आता तो चित्रकारसुद्धा ते चित्र रेखाटत गेलेला असतो. तेव्हा डोळ्यामध्ये असलेला विश्वास आणि त्यांच्या डोळ्यातील त्या नजरेमुळे समोरच्याला गप्प करण्याची ती त्यांची ताकद, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता आनंदी म्हणत असते, माझं वर्णन करून झालेलं आहे, तुमचं चित्र काढून झालं आहे का, असं म्हटल्याबरोबर आता तो चित्रकार म्हणत असतो, हो माझंसुद्धा चित्र काढून झालं आहे. इथे शिल्पाला तर धक्काच बसलेला असतो की आनंदीने एवढं सगळं काही चित्र आज काढलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे युगंधरचं अशा पद्धतीचं वर्णन तिने केलं आहे. मग आता तो चित्रकार म्हणत असतो, माझं तर चित्र काढून झालंय, पण आनंदीताई तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, तुम्ही अक्षरशः एवढं सुंदर वर्णन केलं आहे ना आणि तुम्ही केलेल्या सुंदर वर्णनानुसार तुमचं चित्र अगदी मालक साहेबांच्या चित्राला अक्षरशः हुबेहूब मिळतं जुळतं झालं आहे, असं आता इथे तो बोलू लागतो. तेव्हा आनंदी म्हणत असते, खरंच? तेव्हा चित्रकार म्हणत असतो, हो आत्तापर्यंत मी खूप चित्र काढले, पण तुमच्यासारखं वर्णन कोणीही केलं नाही आणि तुम्ही केलेल्या वर्णनामुळे मला तर इथे धक्काच बसला आणि मी ते चित्र काढलं आहे. आता तो चित्रकार सर्वांना ते चित्र दाखवतो. आता सर्वांना तो चित्र दाखवल्यानंतर मात्र इथे सगळ्यांना धक्काच बसलेला असतो. शिल्पा तर इथे पाहतच असते, तिला तर विश्वास बसत नसतो. आता इथे मात्र शिल्पाच्या मैत्रिणी आनंदीचं भरभरून कौतुक करू लागतात. त्या म्हणत असतात, आनंदी खरंच सांगू का तुला, आज तू हे जे काही चित्र काढलंयस ना, त्या चित्रामुळे ना तू एक दाखवून दिलेला आहेस की दिसणं महत्त्वाचं नाही आहे, भावना, आदर, त्याचबरोबर विश्वास, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आम्ही आमच्या नवऱ्यासोबत सतत कायम एवढी वर्ष राहतोय, पण अजून तरी आमच्या नवऱ्याचं चित्र आम्हाला कधीच इथे व्यवस्थित काढता आलं नाही. पण तू मात्र डोळे नसूनही आणि त्याचबरोबर युगंधरला तू कधीही पाहिलेलं नसूनही आज एवढं सुंदर चित्र काढलंयस, हे पाहून खरंच आनंद झालेला आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे आता शिल्पाला राग येत असतो. आनंदी तुला एक गोष्ट सांगू का, दिसण्यात वगैरे काहीही नसतं, पण तुला आता एक गोष्ट मी सांगते, हे बघ खरंच तू ना कमाल आहेस, कमाल. तुझ्यासारखी मुलगी आणि त्याचबरोबर इथे निंबाळकरांच्या घराण्याला शोभणारी मुलगी आहेस तू. ह्या सगळ्या गोष्टीमुळे खरंच तू एक ना एक दिवस इथे नक्कीच युगंधरचं सुद्धा मन जिंकशील, असं सुद्धा ती आता इथे बोलत असते. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आनंदीला आठवतं की इथे युगंधरने असं सांगितलेलं असतं की माझ्याकडून तू कोणत्याही अपेक्षा करू नकोस, आपलं नातं फक्त जगासाठी नवरा बायकोचं असेल, पण तू माझ्याकडून कोणतीही अपेक्षा वगैरे काहीही करू नकोस, असं त्याने सांगितलेलं होतं. आणि तीच गोष्ट आनंदीला आठवत असते. तेव्हा आनंदी म्हणत असते, काही जरी झालं तरी मालक साहेब, मी तुमच्याकडून कधीच कोणती अपेक्षा करणार नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, मी माझं कर्तव्य पार पाडत राहील आणि त्याचबरोबर मी माझं सगळं काही मला पाहिजे त्या पद्धतीने मी सगळं करत राहील, असं आनंदी बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो इथे आता युगंधर आलेला असतो. जेव्हा संध्याकाळ होते, सगळ्या मैत्रिणी निघून गेलेल्या असतात. आता मैत्रिणी निघून गेल्यानंतर युगंधर रागारागातच येतो. जेव्हा युगंधर रागारागात येतो त्यावेळेला शिल्पा त्याला विचारत असते, अरे युगंधर काय झाले, एवढं का बरं चिडलेला आहेस, सगळं काही ठीक आहे ना,
तुला काय झालं आहे एवढं चिडायला? मग आता त्यावर युगंधर घरातील सगळ्या नौकरांना इथे बोलावून घेतो आणि बोलावून घेतल्यानंतर म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता सगळेजण इथे बाहेर या. तेव्हा सगळेजण चिडलेल्या अवस्थेत युगंधरला पाहतात. तेव्हा आनंदी म्हणत असते, शिल्पाताई काय झालेलं आहे? सविताताई काय झाले? मला एक गोष्ट सांगा, मालक साहेब एवढे का बरं चिडले आहेत? सगळं काही ठीक आहे ना? मालक साहेबांना नेमका काय प्रॉब्लेम झालाय? तेव्हा सविता म्हणत असते, नाही माहिती. मालक साहेब एवढे चिडलेत म्हटल्यावर काहीतरी झालेलंच असेल. मला एक गोष्ट सांगा, इथे इथे मालक साहेबांनी शेंगदाणे तुम्ही म्हटलात ना की त्यांना नाही हे झालं, शिर्के साहेबांनी सगळं सांभाळून घेतलंय. मग आता काय बरं झालेलं असावं असं ती विचारत असते. तेव्हा आता सविता म्हणत असते, नाही माहिती. मला जाऊन बघावं लागेल नेमकं काय झालंय ते, असं सुद्धा ती बोलत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला युगंधर म्हणत असतो, माझ्या पोह्यामध्ये शेंगदाणे टाकण्याची चूक कोणी केली आणि कोणी माझ्या पोह्यामध्ये शेंगदाणे टाकले आहेत? आत्ताच्या आत्ता मला सांगा. आणि त्याचबरोबर इथे आता शिल्पा म्हणत असते, कोणाची एवढी हिंमत झाली की युगंधरच्या पोह्यामध्ये शेंगदाणे टाकले म्हणून? मग आता इथे सविता आलेली असते आणि सविता म्हणत असते, मालक साहेब माफ करा, ते मी शेंगदाणे टाकले. मग तेवढ्यातच आनंदी मनामध्ये म्हणत असते, शेंगदाणे तर मी टाकले होते, पण सविताताई स्वतःवर हा आरोप का बरं घेत आहेत? तेवढ्यातच आनंदी येते आणि आनंदी म्हणत असते, ते काय झालं ना मालक साहेब? तेव्हा युगंधर आनंदीवर सुद्धा आवाज चढून म्हणतो, मी इथे बोलत असताना कोणीही मध्ये मध्ये बोलायची काही एक गरज नाही आहे. मला ते अजिबातच चालणार नाही, आवडणार नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो इथे आता सविताला तो म्हणत असतो, इथून पुढे रोज माझ्या पोह्यामध्ये त्याचबरोबर माझ्या जेवणामध्ये मला शेंगदाणे टाकलेले चालणार आहेत. त्यामुळे इथून पुढे तुम्ही रेग्युलर माझ्या जेवणामध्ये शेंगदाणे टाका, असं म्हटल्याबरोबर आता इकडे एका पॉईंटला हिला म्हणजेच आपल्या शिल्पाला काहीही कळत नसतं की हा काय बोलतोय म्हणून. मग आता लगेचच इकडे ती म्हणत असते, काय बोलतोयस काय युगंधर? तेव्हा युगंधर म्हणत असतो, हो ताई, कारण आत्तापर्यंत मी कधी शेंगदाणा खाल्लाच नाही. आई गेली होती तेव्हापासून मी शेंगदाणे खाणं सोडून दिलं होतं, पण आज मी शेंगदाणे टाकलेले पोहे खाल्ले आणि त्यानंतर मला ती चव कळली आणि आईची एकदमच आठवण झाली. खरंच सविताताई, तुम्ही पोहे जे बनवलेत ना त्यामध्ये अगदी अगदी घरची आणि मायेची चव आहे. तुम्हाला सांगू का, तुमच्या त्या पोह्यामुळे आज माझं मन तृप्त झालं आणि त्यामुळे मी स्पष्टपणे सांगतो की इथून पुढे जेव्हा जेव्हा तुम्ही पोहे बनवाल ना तेव्हा तुम्ही माझ्या पोह्यामध्ये इथे शेंगदाणे टाकायचेच आहेत. काही जरी झालं तरी मला शेंगदाणे जेवणामध्ये रोजच्या चालणार आहेत, असं आता इथे ती लोक बोलत असतात. आता हे सगळं युगंधरच्या तोंडून ऐकल्याबरोबर आपण पाहतो इथे आता आनंदीला तर आनंद झालेला असतो, पण शिल्पाला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तेवढ्यातच सविता मात्र इथे त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की ते शेंगदाणे जे आहे ते मी नाही टाकले, पण तेवढ्यातच आनंदी मात्र इथे सविताताईला चिमटा काढत असते आणि गप्प करण्याचं काम करत असते. मग आता शिल्पा म्हणत असते, अरे तू हे काय बोलतोयस? तुला खरंच ते शेंगदाणे टाकलेले पोहे आवडलेत का? तेव्हा आता इथे तो म्हणत असतो, हो ताई हो, कारण तुला सांगू का, मी कधी आई गेल्यापासून ते पोहे तसे खाल्लेच नव्हते ना. आज मात्र माझं मन तृप्त झालं. आणि इथे सविताताई, खरं सांगू का, तुमच्या हातामध्ये अन्नपूर्णाचा वास आहे, अन्नपूर्णाची छाया आहे तुमच्या वासामध्ये. ताई हे बघ, मी ह्याच्यामध्ये एक पोह्याचा कणसुद्धा ठेवला नाही, असं म्हणून युगंधर आता तो टिफिन दाखवत असतो आणि सांगू लागलेला असतो की मी सगळे पोहे खाल्लेत आणि मला फार आनंद झालेला आहे, माझं मन तृप्त झालं आहे. त्यामुळे इथून पुढे माझ्या पोह्यामध्ये जेवणामध्ये शेंगदाणे हे आलेच पाहिजे. आता इकडे असं बोलल्यानंतर बापू म्हणत असतात, युगंधर, तुझी आई गेल्यापासून तू शेंगदाण्याचं नावसुद्धा काढत नव्हता, पण आज मात्र हा चमत्कार झाला आहे. खरं सांगू का, तुला असं आनंदात जगताना आणि एवढा हसताना पाहून आम्हालासुद्धा फार आनंद होतोय बरं का, असं आता इकडे बापू बोलत असतात. तेव्हा युगंधर आता लगेचच खिशातले काही पैसे काढतो आणि तो सविताला देत असतो आणि म्हणत असतो, हे घ्या,
हे तुमचं बक्षीस आहे. आता तिला पैसे दिल्यानंतर शिल्पा ओरडते आणि म्हणत असते, युगंधर काय चाललंय तुझं? तू तिला कशामुळे पैसे देतोयस? अरे नौकर लोकांना पैसे देण्याचा काही एक संबंध नाही. उगाचच तू तिला अजिबात पैसे देऊन डोक्यावर चढू नकोस. मग आता युगंधर म्हणत असतो, नाही ताई, आज आज सविताताईमुळे मला काही गोष्टी कळल्यात आणि त्यामुळे हे त्यांचं बक्षीस आहे. खरं तर मला असे पोहे शेंगदाणे घातलेले रोज जरी दिले ना तरीसुद्धा मी त्या पोह्यांना नाही म्हणणार नाही, असं युगंधर बोलू लागलेला असतो. आणि बोलत बोलतच आता इकडे तो आनंदीकडे जातो. जेव्हा तो बोलत बोलत आनंदीकडे जातो त्यावेळेला पुन्हा एकदा तो आनंदीकडे पाहत असतो आणि आनंदीकडे पाहिल्यानंतर लगेचच आनंदीला सुद्धा फार जास्त आनंद झालेला असतो की ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्यात म्हणून. मग आता लगेचच शिल्पा सगळ्यांना तिथून पाठवून देण्याचं काम करत असते. त्यानंतर आता युगंधर मनामध्ये विचार करत असतो की आज दुपारी ना आनंदीने इथे मला कॉल केला होता. नेमका तो कॉल का आणि कशासाठी केला होता ते तर मला काही समजलं नाही. मग आता आनंदीला एकदा विचारावं लागेल का, आनंदीशी एकदा बोलून घेऊ का की तिने मला फोन का बरं केला होता म्हणून, असं इकडे तो विचार मनामध्ये करत असतो. तेव्हा बापू म्हणत असतात, खरं सांगू का युगंधर, आज ना तुला एवढा आनंदात पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा फारच जास्त आनंद इथे झालेला आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचबरोबर शिल्पाला मात्र इथे धक्का बसलेला असतो. शिल्पा विचार करत असते की हा आता युगंधर असा बदलायला का बरं लागला आहे. युगंधरने काही जरी झालं ना तरी असं बदलायला नकोय. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे युगंधरने त्याचं पहिलं आहे त्याच पद्धतीने राहायला पाहिजे, असं आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलून वगैरे झाल्यानंतर आपण पाहतो शिल्पा सगळ्यांनाच तिथे पाठवून देत असते. शिल्पा तिथून पाठवून दिल्यानंतर सगळेजण निघून जातात. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता इकडे सविता म्हणत असते, आनंदीताई तुम्ही का बरं नाही सांगू दिलं मला बाहेर जे काही झालंय ते. मग तेव्हा आनंदी म्हणत असते, नाही सांगून दिलं कारण आज ना मला फार आनंद झालाय. तुम्ही एक काम करा ना प्लीज प्लीज, लवकरात लवकर ते पैसे मला द्या ना. हो हो हो, हे पैसे तुमचेच आहेत आणि तुम्हालाच हे मी देत आहे, असं म्हटल्याबरोबर आता लगेचच ती ते पैसे देते आणि आनंदीच्या हातामध्ये देते. आनंदी मात्र तिचे दोन्ही हात हातामध्ये धरते आणि तिला फार जास्त आनंद झालेला असतो. ती म्हणत असते, आज आज खरंच मला फार आनंद झालेला आहे. तेवढ्यातच तिथे युगंधर आलेला असतो. युगंधर तिथे आल्याबरोबर तो म्हणत असतो, इथे हे सगळं काही काय चाललेलं आहे, एवढा दंगा आणि ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे आणि कोणाबद्दल चाललेल्या आहेत, असं इकडे तो बोलत असतो. आणि हे सर्व काही बोलत असताना सविता म्हणत असते, मी जाते बाहेर, मला थोडंसं काम आहे, असं इकडे तो बोलतो. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच युगंधर तिथून निघून जातो. मग आता सविताताई तिथून निघून जातात. मग आता युगंधर आनंदीला म्हणत असतो, काय झालं आनंदी, आज मी फॅक्टरीत असताना तू मला फोन केला होतास, सगळं काही ठीक आहे ना? म्हणजे फोन का आणि कशासाठी केला होतास ते जरा सांगणार आहेस का, असं इकडे तो बोलत असतो. आणि तेवढ्यातच आता आनंदी काहीच बोलत नाही. आणि आनंदी काहीच न बोलल्यामुळे युगंधर म्हणत असतो, खरं तर तू काहीतरी बोलत होतीस आणि तू माझं कौतुक करत होतीस. खरं सांगू का आनंदी, खूप दिवसाने इथे असं कौतुक माझं कोणीच केलं नाही. आज तू माझं कौतुक केलंस आणि ते मला फार आवडलं, खूप छान वाटलं, असं इकडे तो बोलत असतो. आणि शिल्पा मात्र हे सगळं काही बोलणं ऐकत असते. जेव्हा शिल्पाने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा मात्र तिला राग आलेला असतो. आणि राग आल्यानंतर शिल्पा विचार करत असते की हे सगळं काय आहे म्हणून. आता युगंधर तिथून निघून जातो. तेवढ्यातच सविता तिथे येते. आणि सविता तिथे आल्याबरोबर इथे युगंधर जे काही बोललाय ते सगळं इथे आनंदीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे तिला दिसू लागतं. आनंदी आज मात्र इथे फार जास्त आनंदात असते. आणि आनंदात असलेल्या आनंदीला इथे सविता म्हणत असते, आनंदीताई खरं सांगू का, आज ना तुम्ही फार आनंदात दिसताय. म्हणजे जसं तुम्ही ह्या घरामध्ये लग्न करून आलायत ना तेव्हापासून तुमच्या चेहऱ्यावर हा मी आनंद कधीच पाहिला नाही. पण आज ना हा आनंद मी तुमच्या चेहऱ्यावर पाहिलाय. त्यामुळे ना असं वाटतंय की सगळं इथून पुढे सगळं काही
काही व्यवस्थित होणार आहे. मालक साहेबांनी शेंगदाणे खायला सुरुवात केली. त्याचबरोबर आज तुम्हाला ते इथे किचनमध्ये येऊन भेटले आहेत खरंच. आणि आनंदी म्हणत असते एवढंच नाही तर त्यांनी सांगितलंय की सगळी काही स्वयंपाकाची वगैरे तयारी पटापट करा, मी चेंज करून येतो म्हणून. तेव्हा सविता म्हणत असते खरे आनंदीताई तुमचं, तुम्ही ह्या घरामध्ये आल्यापासून खूप काही गोष्टी सहन केल्यात, पण आज ना हे सगळं काही झालंय आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला सुद्धा फार आनंद झालाय असं सुद्धा ती आता इथे बोलू लागत असते. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग त्याहूनही सुंदर असणार आहे. आता सविता म्हणत असते एवढ्या सगळ्या काही तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडल्यात ना, त्यामुळे मी ना तुमचं तोंड गोड करते. मग आता सविता तिला साखर भरवत असते आणि म्हणत असते तुम्ही काळजी करू नका, इथून पुढे सगळं काही अगदी चांगलं होणार आहे, तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे. तेव्हा आनंदी म्हणत असते हो सविताताई, आता इथून पुढे सगळं चांगलं होणार आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आज मालक साहेब ज्या पद्धतीने बोललेत ना माझ्याशी, ती पद्धत मला फार आवडली आहे असं इकडे आनंदी बोलू लागलेली असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो शिल्पा ही युगंधरच्या खोलीत जाते ताण करतच. आणि तिथे गेल्यानंतर ती बोलत असते, ती म्हणत असते युगंधर मला माहिती त्या पोरीने ना आज तुला फॅक्टरीमध्ये असताना कॉल केला आणि तुला ती बोलली, पण तू तिला एक शब्दसुद्धा उलट बोलला नाहीस किंवा काहीच नाही. मला एक गोष्ट सांग युगंधर, तुला असं वाटतंय का की ती पोरगी तुझ्या आयुष्यात चांगली होऊन आली म्हणून? हे बघ असं काही नाही आहे. आणखी एक गोष्ट मी तुला सांगते, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव, मला असं वाटतंय की तू ना इथे समीराला हळूहळू विसरत चाललेला आहेस असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इथे हे सगळं काही बोलत असताना युगंधरला धक्काच बसतो की खरंच आपण समीराला विसरून चाललोय का? आणि त्याचबरोबर ताई हे बोलले अगदी शक्य आहे का? तर आता शिल्पा म्हणत असते जेव्हा जेव्हा युगंधर आनंदीचा विचार करेल तेव्हा तेव्हा मी त्या दोघांच्याही मध्ये उभी असेल. तर पाहत रहा आनंदी.